हा पहिला इंडस्ट्रियल कन्झम्पशन ऑफ पॉवर डबल फ्रॉम 2000 2001 टू 2010 2011. फाइंड द एनुअल रेट ऑफ इंक्रीज इन परसेंट अज्यूमिंग इट टू बी युनिफॉर्म ओव्हर द इयर्स. यात काय म्हटलं तर एन किती झाला असणार आहे, किती इयर्स झाले बघ, 10 वर्ष. ठीक आहे, आपल्याला आर फाइंड करायचं आहे. आणि काय दिसतंय बघ, इंडस्ट्रियल कन्झम्पशन ऑफ पॉवर डबल झालेला आहे. म्हणजे थोडक्यात जो अमाऊंट आहे, इंटरेस्ट अमाऊंट जो झालाय तो डबल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे ए इज इक्वल टू 2 टाइम्स पी म्हणू शकतो. मग इक्वेशन काय होणार, लक्षात आलं असेल. कळतंय का प्रियंका? कळलं नसेल तर सांग, मग सांगतो मी. आहेस का नाही सॉंग? आहेस ना? हां, सॉल्व करत आहेस काय? काय मिळतंय सांग. कळलं नसेल तर सांग, मी सॉल्व करून सांगतो. जनरली फॉर्म्युला काय म्हणतो आपण, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर डिवाइड बाय 100 आणि हा रेस टू एन असतो. ठीक आहे, आता इथं काय म्हटलं, ए म्हणजे 2 टाइम्स पी झाला, डबल झालंय म्हटलेलं आहे. इज इक्वल टू हा पी आहे तसा आपल्याला फाइंड करायचा आहे आर डिवाइड बाय 100 आणि रेस टू एन किती आहे तर 10. बरोबर, आता पी ला पी कॅन्सल, म्हणजे काय म्हणलं आता 2 इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू 10. जर स्क्वेअर असतं तर आपण स्क्वेअर रूट काढला असता. रेस टू 10 आहे म्हणजे आता 10th रूट काढायचा आहे. मग कॅल्सीवर 2 रेस टू 1/10 किती होतो बघायचा. ठीक आहे, 2 रेस टू 1/10 किती मिळते, 1.0717 म्हणजे 8 म्हणूया. इज इक्वल टू काय होणार, 1 प्लस आर अपॉन 100. याच्यावर काय आता 1 इथं आला तर काय होणार, देअरफॉर आपण म्हणू शकतो पुढं काय, आर अपॉन 100 इज इक्वल टू 1.078 मायनस 1 म्हणजे 0.0718. मग आर किती मिळेल, 100 मल्टिप्लाय करा, मिळेल 7.18%. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली काय झाला, 7.2%. कळलं? कळलं का? हो, ठीक आहे, क्लिअर करतो मी. स्क्रीनशॉट काढून घे वाटल्यास, क्लिअर करतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट काय, द पॉप्युलेशन ऑफ अ न्यू सिटी इज 5 million and is growing at 20% annually. How many years would it take to double at this growth rate? जमेल का? काय म्हटलंय बघा, 5 मिलियन एवढा पॉप्युलेशन आहे, दरवर्षी 20% वाढतोय, तर डबल व्हायला किती रेट लागेल? ॲक्युरेट सांगितलं नाही, काय म्हटलं बघ, 3 ते 4 वर्ष लागतंय का, 4 ते 5 आहे का, 5 ते 6 आहे का, 6 ते 7 आहे का? कसं करणार? सिंपल आहे बघ लॉजिक, काय जास्त अवघड नाही. आपला किती वर्षाचा पाहिजे, प्रत्येक वर्षी 20% वाढणार आहे. 20% म्हणजे काय करणार आपण, 1.2 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर का, 20% एक्स्ट्रा ना, दरवर्षी 20% म्हणजे काय करायचं, 5 million इंटू 1.2 कर, किती मिळते बघ,
जो मिळेल त्याला परत 1.2 कर, किती मिळते बघ. असं करत करत कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत 10 मिलियनच्या आसपास येत नाही व्हॅल्यू तोपर्यंत करत बस. किती वर्ष होतंय सांग मला लगेच. मिळालं का? बघ फर्स्ट इयर काय होणार आफ्टर 1 year 5m into 1.2 किती मिळणार 6m. ठीक आहे. सेकंड इयर परत काय होणार त्याचा परत 20% म्हणजे 6m into 1.2 म्हणजे मिळेल काय 7.2m. थर्ड वर्षी काय होणार 7.2m into 1.2 किती मिळते 8.64. म्हणजे 3 वर्षात तर काय डबल झालेलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा 4 इयर नंतर किती होणार 8.64 into 1.2 m into 1.2 किती मिळते 10.368 m. आपल्याला किती पाहिजे बघ डबल म्हणजे 5 मिलियनचा 10 मिलियन व्हायला पाहिजे. इथं 10 पेक्षा जास्त होते. किती वर्षात 4 वर्षात आणि 3 वर्षात 8.64 म्हणजे 10m ला किती वेळ लागेल 3 आणि 4 वर्षांमध्ये. म्हणजे काय होणार आन्सर काय असेल पहिला. बरोबर कळलं. ठीक आहे. आता हे जरा प्रयत्न कर काय लिहिलं बघितलं. राऊंड ट्रिप तिकीट्स टू अ टुरिस्ट डेस्टिनेशन आर एलिजिबल फॉर अ डिस्काउंट ऑफ 10% ऑन द टोटल फेअर. ठीक आहे. इन ॲडिशन ग्रुप्स ऑफ 4 or more get a discount of 5% on a total fare. If the one-way single person fare is ₹100, a group of 5 tourists purchasing round-trip tickets will be charged rupees. इथं काही ऑप्शन दिलेलं नाहीये. आपलं आपण फाइंड करूया. काय म्हटलंय बघा राऊंड ट्रिप तिकीट्स म्हणजे काय जाऊन परत रिटर्न येणे. ठीक आहे. मग काय म्हटलंय बघा एक जण गेलं त्याला डिस्काउंट किती आहे 10% ऑन टोटल फेअर. ठीक आहे. आणि काय म्हटलंय इन ॲडिशन ग्रुप्स ऑफ 4 or more गेट अ डिस्काउंट ऑफ 5% ऑन टोटल फेअर. काय म्हटलं एकटा गेला तर 10% डिस्काउंट असणार टोटल फेअरवर. 4 किंवा त्यापेक्षा जास्त गेले तर 5% डिस्काउंट असेल टोटल फेअरवर. ठीक आहे. आणि काय म्हटलं आता इफ द वन वे सिंगल पर्सन फेअर इज ₹100, अ ग्रुप ऑफ 5 टुरिस्ट पर्चेसिंग राऊंड ट्रिप तिकीट्स विल बी चार्ज रुपीज. किती चार्ज केलं जाईल. सिंपल लॉजिक. 5 जण आहेत बरोबर. मग त्यांचं जाऊन येऊन त्यांचं राऊंड ट्रिपला टोटल फेअर किती होईल मला सांग पहिल्यांदा. अजून डिस्काउंट बद्दल बोलत नाही मी. काय म्हणतो फक्त इथं काय म्हटलं तुम्हाला एका पर्सनचं दिलेलं आहे की वन वे फेअर किती आहे. मी विचारतो की आता राऊंड ट्रिप आपल्याला करायचं आहे म्हणजे 5 जण जाऊन परत येणार आहेत तर त्यांचं तिकीट फेअर किती असेल. बोला बोला सिंपल बघा काय बरोबर 1000 झाला. आणि काय म्हटलं इथं एकट्याला डिस्काउंट किती आहे 10%. बरोबर. मग मला सांग 5 जण डिस्काउंट किती असेल
4 or more get discount of 5% on the total fare. म्हणजे ॲडिशन म्हणजे 10% आणि 5% असं किती मिळणार? 15% मिळेल. 5 जणांना मिळून मिळणार 15% डिस्काउंट. तर मग त्यांचा तर टोटल तिकीट किती चार्ज त्यांना केला असणार आहे? सोप्पं आहे एकदम. क्वेश्चन बघून वाटतं की काहीतरी अवघड आहे काहीतरी, पण एकदम सोप्पं आहे. किती मिळालं? सिंपल, बरोबर झालं. 850 झाला आन्सर. ठीक आहे, इथं आपण आन्सर म्हणून याचा काय असणार आहे? 850 रुपीज. ठीक आहे, झाला. हा झाला तुमचा थर्ड पार्ट. ठीक आहे, नेक्स्ट काय बघा आता पुढं काय म्हटलं इथं? The gross domestic product GDP in rupees grew at 7% during 2012 to 2013. For international comparison, the GDP is compared in US dollars after conversion based on the market exchange rate. During the period 2012-13, the exchange rate for the USD increased from rupees 50 per USD to rupees 60 per USD. India's GDP in USD during the period 2012-13. ठीक आहे, काय झालं हे आपल्याला ओळखायचं आहे. क्वेश्चन जरा कन्फ्यूज झाला असेल, काय म्हणू आपण यामध्ये कळण्यासाठी? आता आपला जो जीडीपी आहे त्याला काहीतरी अज्युम करूया. काय अज्युम करूया? ग्रॉस जीडीपी इन रुपीज ग्रीव एट 7% ड्युरिंग 2012-13. म्हणजे आधीचा जीडीपी आपण काहीतरी म्हणूया, काय इंडियाचा जीडीपी काहीतरी आहे, त्याला म्हणूया आपण ए आहे म्हणूया आपण. ठीक आहे, आणि काय म्हणलं, तो नंतर कितीने वाढलेला आहे? 7% वाढलेला आहे. ठीक आहे, बर. आता पहिल्यांदा हे आपण जीडीपी बद्दल बोललो इथं. ठीक आहे, किंवा याच्यावर काय म्हणून आपण परत हा ओल्ड जीडीपी असा आता न्यू जीडीपी म्हणजे कधी 2012-13ला काय म्हटलंय? 7% वाढलेला आहे. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो? 1.07 इंटू ओल्ड जीडीपी, बरोबर का? म्हणजे चला मी काय म्हणतो आता 1.07 ए म्हणूया. नवीन जीडीपी झाला 1.07 ए. ठीक आहे, आणि काय म्हटलं बघितलं पुढे आता? हे जीडीपी कम्पेअर्ड इन US डॉलर्स आफ्टर कन्वर्जन रेट, म्हणजे हे डॉलर्सवर डिपेंड आहे जीडीपी. पुढे म्हटलं काय? ड्युरिंग दिस पिरियड द एक्सचेंज रेट फॉर USD इन्क्रीज्ड फ्रॉम रुपीज 50 पर USD टू रुपीज 60 पर USD. ठीक आहे, म्हणजे जेव्हा जीडीपी ए होता तेव्हा काय म्हणणार? काय म्हटलं बघ, म्हणजे हा काय म्हणणार आपण? जीडीपी आपला हा जो जीडीपी आहे तो म्हणजे ए रुपीज एवढा जीडीपी आहे. बघा, जीडीपी इन रुपीज म्हटलेला आहे. ठीक आहे, आणि काय म्हटलंय? 1 रुपये म्हणजे 1 USD म्हणजे 50 रुपये डॉलर असा होता. नंतर तो किती झालाय? 60 रुपये जायला आहे पर USD. म्हणजे आपला इंडियन 50 रुपीज इज इक्वल टू काय म्हणणार आपण? 1 USD होता. ठीक आहे, मग याच्यावर काय म्हणणार आता? मग ए रुपीज, बघा हा जीडीपी म्हणजे काय म्हटलं आपण? ए रुपीज एवढा आहे ना, ए रुपीज एवढा जीडीपी आहे. जीडीपी आपण अजून केला ए रुपीज, आणि काय म्हटलं? 50 रुपये म्हणजे 1 USD, बरोबर. मग एक्स रुपीज म्हणजे किती USD असणार आहे? सिंपल बघ, किंवा इथे काय म्हणतो आपण? ए USD म्हणजे किती असणार आहे? कळतंय का? 50 रुपये म्हणजे 1 USD असेल तर 1 रुपये म्हणजे किती असणार आहे? 1/50. मग ए रुपीज म्हणजे किती असणार आहे? ए अपॉन 50 USD. हे रिलेशन कळलं का? हे महत्वाचं सांग, हो किंवा नाही, म्हणजे पुन्हा सांगतो कळलं नसेल तर. हे रिलेशन कळलं का? ए इज इक्वल टू
ठीक आहे. म्हणजे हा जर म्हटलं आपण ए रुपीज इज इक्वल टू किती म्हणणार, ए अपॉन 50 USD. हे रिलेशन लक्षात आलं का? नाही. बघ मी काय म्हणतोय, आपल्याला काय म्हटलं क्वेश्चनमध्ये, जीडीपी इन रुपीज आहे काहीतरी. मग आपण काय म्हणूया, आधीचा जीडीपी किती आहे, ए रुपीज आहे एवढा आपण म्हणूया. कळलं? आणि काय म्हटलंय, तो 7% वाढलेला आहे 2012-13. म्हणजे 2012-13च्या आधी जीडीपी होता ए रुपीज एवढा होता. कारण जीडीपी इन रुपीज आहे म्हणतो आपण, त्यामुळे जीडीपी ए रुपीज एवढा होता. आणि त्यानंतर काय झालं, 7% वाढलं. 7% म्हणजे काय, 0.07, म्हणजे आधीपेक्षा 0.07 जास्त, म्हणजे 1.07 इंटू ओल्ड जीडीपी, म्हणजे झाला 1.07 ए. हा आपला न्यू जीडीपी झाला. ठीक आहे. आणि काय म्हटलं पुढे, आता आता हे सगळं काढताना आपल्याला काय करायचं, आपल्याला काय बघायचं आहे, इंडिया जीडीपी इन USD ड्युरिंग 12-13ला आपला जो नवीन जीडीपी जो आलेला आहे, म्हणजे आपला जीडीपी वाढलाय का कमी झालाय हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. यासाठी आपण हे करत आहोत. मग आणि काय म्हटलं, आता रुपीज आणि डॉलरचं रिलेशन तुम्हाला दिलंय. काय म्हटलं, आधी काय होता, 50 वरून 60 झालाय, म्हणजे ₹50 म्हणजे 1 USD होता. म्हणून काय लिहिलं इथं, 50 रुपीज इज इक्वल टू 1 USD. बरोबर. मग यातनं काय म्हणणार, यातनंच आपण असं म्हणणार ना, 50 रुपीज इक्वल टू 1 USD असेल तर यातनं काय म्हणू शकतो, हे काय आलं, यातनं आपण काय म्हणू शकतो, तर 1 रुपीज इज इक्वल टू किती असणार, 1/50 USD. बरोबर. कळलं का? मग यातनं मी काय म्हटलं, जर 1 रुपीज इक्वल टू 1/50 USD असेल तर ए रुपीज म्हणजे किती असणार, A/50 USD. आता कळलं का? हा, ठीक आहे. तर हे ओल्ड होतं सगळं, म्हणजे आधीचा. तर 12-13ला काय झालं, नवीन जीडीपी हा झालाय. आणि 12-13ला काय म्हटलंय, 60 रुपीज म्हणजे 1 USD आहे. बरोबर. मग पुन्हा यात पण काय म्हणणार, 1 रुपीज इज इक्वल टू काय होणार, 1/60 USD. बरोबर का? मग तसंच, एक मिनिट इथं घेतो. ठीक आहे. मग तसंच यातनं काय म्हणणार, आता यात पण ए रुपीज, ठीक आहे. किंवा आता बघ काय केलं आपण इथं, हे लक्षात घे. पहिला जीडीपी ए रुपीज होता, म्हणून आपण ए रुपीज म्हणजे किती USD आपण फाइंड केलंय. ठीक आहे. म्हणजे हा ओल्ड जीडीपी झाला. ओल्ड जीडीपी इज इक्वल टू A/50 USD झाला. तर न्यू जीडीपी किती आहे, 1.07 ए. काय बघितले आपण, हा किती, 1.07 ए रुपीज म्हणतो आपण नवीन जीडीपी. ठीक आहे. तर नवीन प्रमाणे काय होतं, 60 रुपीज इज इक्वल टू 1 USD झालाय. मग 1 रुपीज इज इक्वल टू काय असणार, 1/60 USD. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, मला किती पाहिजे, आता नवीन जीडीपी किती आहे, 1.07 ए. मग 1.07 ए रुपीज म्हणजे किती USD असणार आहे, सिंपल काय होणार, 1.07 डिवाइड बाय 60, कुठे गेला, किंवा असेल 1.07 ए डिवाइड बाय 60 USD. हे रिलेशन कळलं का, काय केलं आहे. हो, का केलं कळलं का, हा ओल्ड जीडीपी, हा न्यू जीडीपी. आपल्याला काय सांगितलेलं आहे, चेंज बघायचं आपल्याला, काय झालेला आहे, वाढलाय का कमी झालाय. म्हणजे आपल्याला चेंज इन जीडीपी फाइंड करायचा आहे, हे लक्षात घे पहिल्यांदा. ठीक आहे. मग काय करायचं, आता इथे काय करणार, चेंज इन जीडीपी. चेंजचा फॉर्म्युला काय असतो, न्यू अपॉन ओल्ड म्हणतो आपण. बरोबर. म्हणजे काय, इज इक्वल टू काय म्हणणार, न्यू जीडीपी मायनस ओल्ड जीडीपी, किंवा फक्त त्याला जीडीपी म्हटलं आपण, ओल्डला फक्त जीडीपी म्हटलेलं आहे, डिवाइड बाय काय करतो आपण, आठवा आहे फॉर्म्युला आपण बघितलेला, फक्त इन टर्म्स ऑफ आपण अमाऊंट बघितलेला आहे. जीडीपी, ओल्ड जीडीपी हा जनरल फॉर्म्युला आपण म्हणतो. बरोबर. आणि जर पर्सेंटेज मध्ये पाहिजे तर याला इंटू पुढं करणार 100. ठीक आहे. हे कळलं का, फॉर्म्युला लक्षात आलं का. चेंज कसं काढतो आपण,
नवीन मायनस ओल्ड डिवाइड बाय ओल्ड. आता इथे नवीनला आपण नाव दिलंय न्यू जीडीपी, ओल्डला आपण म्हटलंय फक्त जीडीपी, म्हणून काय म्हटलं न्यू जीडीपी मायनस जीडीपी अपॉन जीडीपी इंटू 100. हे कळलं का? हो, गुड. मग आता इथं न्यू जीडीपी किती आहे? 1.07 ए डिवाइड बाय 60. ठीक आहे. आणि या सगळ्याला काय आता पुढं मायनस, याला मायनस काय, ओल्ड जीडीपी किती आहे? ए, सॉरी जीडीपी किती आहे? ए म्हणजे किती? ए बाय 50 USD म्हणून लिहिणार ए डिवाइड बाय 50. ठीक आहे. आणि या सगळ्याला डिवाइड बाय जुना काय आहे? ए अपॉन 50. आणि या सगळ्याला इंटू 100. ठीक आहे. मग काय म्हणतो पुन्हा आता याच्यावरून बघा, इज इक्वल, आता काय होईल बघ, सिंपल विचार करायचा, वरच्यातनं ए अपॉन 10 कॉमन काढला. ठीक आहे बघ, 10 म्हणजे काय, मग आत काय राहील? 1.07 डिवाइड बाय 6. ठीक आहे. ए बाय आपण 10 कॉमन काढला, मायनस काय होणार? ए बाय 10 काढलाय म्हणजे 1 डिवाइड बाय 5 राहिला. डिनॉमिनेटरला पण ए बाय 10 कॅन्सल झाला, म्हणजे राहिला काय फक्त 1 डिवाइड बाय 5 इंटू 100. ठीक आहे. मग काय मला आता 1.07 डिवाइड बाय 6 तो मिळतोय 0.1783 मायनस 1 बाय 5 म्हणजे 0.2. ठीक आहे. आता खालचा 1 बाय 5 वर आला की होणार मल्टिप्लाय इंटू 5 इंटू 100 म्हणजे किती मिळतंय? 0.1783 मायनस 0.2 झाला मायनस 0.0217 इंटू 5 आणि इंटू 100. मग मिळतंय आपल्याला मायनस 10.85% इज इक्वल टू मायनस 10.85%. म्हणजे काय म्हणणार, कोणतं ऑप्शन? म्हणजे कोणतं ऑप्शन म्हणणार? सिंपल बघ, 5 आहे का? नाही. 13 आहे का? नाही. 20 आहे का? नाही. 11 आहे का? ठीक आहे, जवळपास आहे, चालतं. आपण काय होणार? डिक्रीज्ड बाय 11%. डिक्रीज्ड का? तर साईन आहे मायनस. कळलं? हे कळलं का? हो, ठीक आहे, क्लिअर करतो. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आता? लीला aspires to buy a car worth rupees 10 lakh after 5 years. What is the minimum amount? काय म्हटलं? What is the minimum amount in rupees that she should deposit now in a bank which offers 10% annual interest? ठीक आहे. आणि काय म्हटलंय? इफ द इंटरेस्ट वॉज कंपाऊंडेड अॅन्युअली. तुम्हाला काय म्हटलेलं यामध्ये आता? ठीक आहे. लीला aspires to buy a car worth rupees 10 lakh after 5 years. Okay, what is the minimum amount in rupees that she should deposit now in a bank which offers 10% annual interest if the interest was compounded annually? ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, करता येईल का? एन दिलेला आहे, आर पण दिलेला आहे, आपल्याला पी फाइंड करायचं आहे, प्रिन्सिपल. करशील का?
कर लगेच. आपल्याला अमाऊंट डायरेक्ट माहित आहे. आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे. आपल्याला आर पण माहित आहे 10%. फॉर्म्युला काय असतो? ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. इथं आर आहे 10. 10 अपॉन 100 होणार 0.1. 1 प्लस 0.1 होणार 1.1. 1.1 रेस टू 5. तो काय मिळेल म्हणजे तुम्हाला इक्वेशन मिळेल ए इज इक्वल टू 1.1 रेस टू 5 इंटू पी. ए म्हणजे आहे 10 लाख डिवाइड बाय हा केला की तुम्हाला काय मिळतोय तो असेल तुमचा आन्सर. किती मिळतोय चेक करा. बरोबर, म्हणजे कोणता घेणार आन्सर? बोला. म्हणजे आन्सर काय असेल? ए बी सी डी. बरोबर, बी. काय आहे तुम्हाला मिळाला 620921 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6,21,000च आहे. झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. तर असा पूर्ण पार्ट सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट होता. ठीक आहे. आज मी ऍक्च्युअली ते पुढचा पण पार्ट चालू करणार होतो, परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटीचा. ठीक आहे. आता कोणच नाहीये तर उद्या तो पार्ट